चेट सुतार साहेब, जयेश दादा धुमाल, आतिश दादा घरत, किरण दादा मेहर, मनीष दादा नाइक, दत्तात्रेय दादा नाइक, अनिल दादा भोईर, ये सभी हमारे विशेष सहकार्य इस टूर्नामेंट को चाचा लगाने के लिए सभी का विशेष योगदान रहा है। थैंक यू सो मच सभी को। ओपनिंग जोड़ी मैदान के अंदर महेश पाटिल, उनके साथ उतरे हैं प्रीतेश जोशी, सुपरस्टार ऑफ गांव देवी बालकुम। आई गांव देवी कैसे हमारी ट्रॉम्बे कोलीवाला टीम, जिनको आज पुरस्कृत किया है फोर्स फिटनेस टीम ने। ट्रॉम्बे कोलीवाला टीम, अक्सर इस टीम को हम देखते हैं पनवेल क्षेत्रों में ज़्यादा करके क्रिकेट खेलने वो जाते हैं, और ख़ासतौर पे मुंबई की एक जानी मानी टीम है हमारे कोलीवाड़ा समाज की। अगर बात की जाए तो ट्रॉम्बे कोलीवाड़ा और ख़ासतौर पे माहौल कोलीवाड़ा, ट्रॉम्बे कोलीवाड़ा, ये दो ऐसी सुप्रसिद्ध टीम है। कोलीवाड़ा के अगर टीम की बात की जाए उनमें से एक ट्रॉम्बे कोलीवाड़ा, जो बड़े बड़े प्रतियोगिताओं में नाइट टूर्नामेंट में स्पेशली आप देखते हैं पनवेल रायगढ़ में ये टीम अपने आप को रिप्रेजेंट करते हैं। बॉलिंग की शुरुआत करेंगे, पहला ओवर लेकर राजू। राजू पोपटे पहला ओवर लेकर, स्ट्राइक रहेगा यहां पर प्रीतेश जोशी के पास। पहली गेंद ड्राइव किया है मिड ऑन के बगल से, गैप में बॉल, पावर प्ले है, पीछे खिलाड़ी वहां पर आते हुए गेंद को फील्ड करने के लिए विशाल, सिंगल। दूसरा चाहते थे वहां पर महेश पाटिल, लेकिन मना किया क्योंकि जो प्रीतेश का नजर था वो बॉल पर था, और दो का कॉलिंग वहां पर बिल्कुल सुनाई दिया नहीं है वहां पर प्रीतेश को। गांव देवी बालकुम टीम, थाने क्षेत्र की और टेनिस बॉल क्रिकेट की एक नामचीन टीम गांव देवी बालकुम टीम। वाघबिल, बालकुम, कोलशेत, कासर ओडवली, ये सब टॉप 5 टीमें हैं थाने के अगर ग्रामीण क्षेत्र की बात की जाए। ऑफ स्टंप के बाहर की लाइन है, लेट्स सी अंपायर क्या सिग्नल देते हैं इस मैच के लिए। आप देखते हैं यहाँ पर महबूब शेख और अमर वारंगे अंपायरिंग की भूमिका में। वाइट +1, 2 एक्स्ट्राज रन ऐड किए जाएंगे, 2 वाइट्स के रन ऐड किए गए स्कोर कार्ड में। थोड़ा सा चिंता का विषय है कि गांव देवी बालकुम के सभी खिलाड़ी अवेलेबल नहीं है, अभी ऑन द वे हैं, आ रहे धीरे धीरे, लेकिन यहाँ पर डिसिप्लिन को काफ़ी अच्छे से निभाते हैं प्रीतेश जोशी। थोड़ा सा यहाँ पर खासतौर पे उन्होंने आयोजकों को भी धन्यवाद कहा है जिस प्रकार से यहाँ पर उन्होंने सहकार्य किया है। लेट कट और बॉल जा रहा है यहाँ पर थर्ड मैन की तरफ, 1 रन। अगर डिसिप्लिन की चर्चा की जा रही तो आप ट्रॉम्बे कोलीवाड़ा टीम को भी आप शाबाशी दीजिए जिस प्रकार से ये टीम ऑन टाइम आई है। लेफ्ट आर्म ओवर, अब पिच खेला इस बार 2 खिलाड़ियों के बीच में से, पॉइंट और कवर पॉइंट के बगल से बॉल बाउंड्री लाइन की तरफ जाता हुआ। फील्डर ने भरपूर प्रयास कर कमिटमेंट दिए, आखिरी समय तक गेंद तक गए वहां पर गेंद पकड़ने के लिए, और इस दरमियान 3 रन दौड़कर पूरा किया गया। स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 7 रन पर। प्रीतेश जोशी, आज बालकुम टीम जिस स्तर पर है उनमें उसमें प्रीतेश जोशी का एक अहम भूमिका रहा है। नमो चषक फरवरी 17, 2023 उनके जीवन का सबसे इंपॉर्टेंट दिन, जहां पर उन्होंने 27 गेंदों में 103 रनों की पारी खेली थी वाकबिल टीम के अगेंस्ट, पहले बैटिंग करते हुए। टाइम हुआ नहीं और अपने आप से नाराज हैं क्योंकि थोड़ा सा ऐसा लगा कि कहीं ना कहीं थोड़ा सा लेट खेले गेंद पर, डबल माइंडेड थे, कवर में खेलूं या पॉइंट के ऊपर से यहाँ पर स्मैश करो गेंद को स्लाइस करते हुए। 1 ही रन आया है, स्कोर पहुंचा है 8 पर। थाने क्षेत्र से 10 पीएल के लिए पदार्पण करने वाले प्रीतेश जोशी वैसे खिलाड़ी चॉप करना चाह रहे थे, पेस अच्छी यहाँ पर। राजू पोपटे एक अच्छे गेंदबाज है और अक्सर हमने देखा है ट्रॉम्बे कोलीवाला टीम के लिए इन्होंने विकेट दिलाए हैं, और खासतौर पे नई गेंद के साथ टीम इनके साथ ही शुरुआत करती है मैच की। महेश पाटिल अब स्ट्राइक पर आप देख सकते हैं, 8 पर स्कोर। लेफ्ट आर्म ओवर, फुल टॉस बॉल, मिस टाइम स्ट्रोक,
ठीक तरीके से बॉल कनेक्ट हुआ नहीं है। डीप में विशाल वहां पर गेंद को फील्ड करेंगे। नॉन स्ट्राइक एंड पर थ्रो आया है। महेश पाटिल थोड़े से यहाँ पर कोऑर्डिनेशन अच्छा नजर नहीं आ रहा है। वहां पर थोड़ी सी इससे पहले भी हिचकिचाहट थी आपस में। रन लेते समय 2 रन लेना चाहते थे महेश, प्रीतेश इंटरेस्टेड नहीं थे। यहाँ पर भी थोड़ा वही देखने को हुआ। महेश एक बार फिर 2 के लिए जा रहे थे, प्रीतेश ने मना किया। पहला ओवर कंप्लीट, अच्छी गेंदबाजी की है राजू ने। टाइट ओवर डाला है पावर प्ले का। 1 ओवर के बाद बैटिंग करते हुए गाओदेवी बालकुम टीम का स्कोर हुआ है 9 रन, 9 रन विदाउट लॉस। की स्कोरर पर जितने हमारे दर्शक जुड़े हैं उन सभी का हार्दिक स्वागत है। चैनल को अभी तक आपने सब्सक्राइब नहीं किया तो फटाफट सब्सक्राइब कीजिए। हमारे नवी मुंबई के गोटौली गांव के सौरभ पाटिल, उनकी पूरी टीम अच्छा कार्य करते हुए हाल ही में जिस प्रकार मई जून के महीने में महाबलेश्वर टूर किया है टेलीकास्ट ब्रॉडकास्टिंग में इस टीम ने, सौरभ पाटिल उनकी टीम ने, और एक ही 2 ग्राउंड यानी 2 पिचेस पर एक कैमरे के साथ पूरा यहाँ पर कहते कि इवेंट कवर किया गया है। तो कहते कि एक प्रेजेंस ऑफ माइंड मल्टी टैलेंटेड है। विराज पाटिल यंगस्टर युवा गेंदबाज, 2-3 साल काफी अच्छा रहा इनका, स्पेशली पनवेल क्षेत्रों में नाइट प्रतियोगिता में अच्छी बॉलिंग की है। ओवर द बॉल रेड शॉट लॉफ्ट किया है, फोर्स करते हुए गेंद को खेला था। खिलाड़ी वहां पे तैनात है लॉन्ग ऑफ पे। एक रन भाग के पूरा किया महेश ने, एक ही मिलेगा। इस सिंगल के साथ गाओदेवी बालकुम टीम का स्कोर पहुंचा है 10 पर। प्रीति जोशी, इनका रोल काफी इंपॉर्टेंट होने वाला है और इनका विकेट जरूर तलाशना चाहेगी यहाँ पर ट्रॉम्बे कोलीवाड़ा। ओ लाजवाब शॉट, ये स्वीप खेला है अब और 6 रन स्क्वायर लेग के ऊपर से। प्रीति जोशी बालकुम क्रिकेट का ब्रांड कह लीजिए, उनके बैट से आया है 6 है। स्कोर को पहुंचाया यहाँ पर 16 के स्कोर पर। कई सालों से आप देख सकते हैं प्रीति जोशी एज अ प्रोफेशनल लेवल पर आप देख सकते हैं विक्रोली टीम को रिप्रेजेंट करते हैं। विक्रोली टीम में खेलते हैं बड़े बड़े मैचों में, खासतौर पर आप देखते हैं यहाँ पर एग्जीबिशन मैचेस में थाने टीम को रिप्रेजेंट करते हैं। जब थाने वर्सेस रायगढ़ मैच होता है, थाने वर्सेस मुंबई मैच होता है, थाने टीम को रिप्रेजेंट करते हैं प्रीति जोशी। वही प्रीति जोशी आपको ग्राउंड पे नजर आ रहे हैं। हाल ही में मैन ऑफ द सीरीज का खिताब जीता 28 तारीख को इन्होंने। अच्छे फॉर्म में, अच्छे टच में, और ये विकेट ट्रॉम्बे कोलीवाड़ा टीम जरूर ढूंढना चाहेंगे। अगर ये टिक गए तो मेरे ख्याल से आराम से 50 ओवर में आप 70-75 पकड़ के चलिए। फिर थोड़ा स्पीड अप करना है। स्लोअर ऑन बॉल था, धीमी गति गेंद था और वेट किया वहां पर प्रीतेश ने। सेंसिबल क्रिकेट, 1 रन ढकेला है। फॉरवर्ड शॉर्ट लेग की तरफ 1 रन आया है। स्कोर आगे बढ़ता हुआ अब जा पहुंचा है 17-17 पर। अब स्ट्राइक है महेश के पास। टप्पा खाने के बाद गेंद विशाल गेंद को फील्ड करते नजर आए डीप मिड विकेट पे। सिंगल आता हुआ इस बीच स्कोर पहुंचा है 18। मेरे साथ स्कोरिंग करते हुए आप देख सकते हैं प्रणीत भोईर, और सबसे अच्छी बात मैनुअल और डिजिटल दोनों स्कोरिंग को प्रणीत हैंडल कर रहे हैं। प्रणीत भोईर, वेल डन प्रणीत। ऑन द राइज खेला इस बार, डीप एक्स्ट्रा कवर रीजन में, बैक एंड एरिया है। ये भी पावर प्ले ओवर, और पावर प्ले में पूरी तरह अटैकिंग क्रिकेट देखने को मिल रहा है गाओदेवी बालकुम टीम का, स्पेशली प्रीति जोशी के बैट से आता हुआ है 4 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 22। यही वही बल्लेबाज है जिन्होंने 5 ओवर के मैच में शतक लगाया है। इंडिविजुअल स्कोर इनका 103। थाने प्रीमियर लीग में, टीपीएल में कई बड़ी पारियां इनके बैट से हमने देखी है। एक बड़े खिलाड़ी प्रीति जोशी रिप्रेजेंट कर रहे हैं आज अपने ही गांव को इस ग्रामीण फॉर्मेट में। स्लॉग स्वीप,
स्लॉक करते हुए इस बार गेंद तो खेला है। एक और प्योर क्लास शॉट देखने को मिला है प्रीतेश जोशी के बैट से। ऐसी गेंदबाजी आप नहीं कर सकते। जितनी गेंदें अगर आप उनके रेंज में स्लॉट में डालेंगे वो फिर आपको बड़े हिट्स का रास्ता दिखाएंगे। पावर प्ले में डोमिनेट किया प्रीतेश जोशी और महेश ने मिलकर। 2 ओवर के खेल के बाद गांव देवी बालकुम टीम का स्कोर है 28 रन आफ्टर 2 ओवर। सन्माननीय दीपेश पाटील साहेबांना विनंती असेल या मंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे। दीपेश पाटील साहेब। चला जरा स्पीड अप करा प्लीज, विनंती असेल। कल पहला मैच ऑन टाइम हमने स्टार्ट किया और 2 घंटे का ब्रेक हुआ। अट्ठाईस धावा 28। दीपेश पाटिल, ऐसा नाम हमेशा से अगर किसी प्रकार का सपोर्ट की आवश्यकता होती है क्रिकेट के माध्यम से, जब भी यहाँ पर शिरोने गांव देवी शिरोने के माध्यम से हम ऑर्गेनाइज प्रतियोगिता देखते हैं, यहाँ पर दीपेश पाटिल साहब का हमेशा विशेष सहकार्य रहता है। थैंक यू सो मच दादा आणि वेलकम, सुस्वागतम या स्पर्धेमध्ये। 2 ओवर बाद स्कोर है 28। एक हम्बल रिक्वेस्ट है दोनों टीम से कि जितना हो सके विद इन टाइम मैचेस हमें कंप्लीट करना। ऑलरेडी ये मैच 1 घंटा डिले चल रहा है। हमारे ट्रॉम्बे कोलीवाड़ा के प्रीत जो है उनका यहाँ पर खास तौर पर इम्पोर्टेंट रोल है। पूरी टीम को ऐसे कैसे कि मैनेज कर रहे हैं। सभी प्लेयर्स ऑन टाइम आए। यहाँ पर फील्डिंग की चेंजेस थोड़ा स्पीड अप करें। फोर्स फिटनेस ट्रॉम्बे कोलीवाड़ा, आज इस नाम से उतरी है टीम। नए ओवर की अच्छी शुरुआत राजू खोपटे द्वारा, लेकिन विकेट कीपर से बॉल मिस हुआ है। अंपायर सिग्नल बाई का 1 रन एक्स्ट्रा। स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 29 पर स्कोर पहुंचा है। ट्रॉम्बे कोलीवाड़ा टीम को विकेट्स तलाशनी होगी यहाँ पर, क्योंकि अब दोनों बल्लेबाज सेट हो चुके हैं। अगर इस ओवर में तीसरे ओवर में अगर विकेट नहीं आता है तो फिर थोड़ी सी मुश्किलें बढ़ जाएंगी फिर ट्रॉम्बे कोलीवाड़ा टीम के लिए, क्योंकि वो भी चाहते 50 के अंदर रोका जाए बालकुम टीम को। यॉर्कर लेंथ, अच्छी गेंदबाजी राजू खोपटे द्वारा, लेकिन एक परफेक्ट चॉप करते हुए गेंद को खेला है। सेंसिबली क्रिकेट। एक अच्छे प्रोफेशनल बड़े स्तर के खिलाड़ी की पहचान नहीं होती खराब गेंदों पे बड़ी हिट्स लगाना, अच्छी गेंदों को यहां पर डॉट न करते हुए प्रेजेंस ऑफ माइंड, सेंसिबल क्रिकेट खेलते हुए सिंगल्स डबल्स भी आने चाहिए। ये इंपॉर्टेंट है क्रिकेट में, और वही करते हुए यहां पर प्रीतेश जोशी। पिछली गेंद पर सिंगल, उसकी अगली गेंद पर एक और सिंगल आया। डॉट बॉल नहीं होने देना, क्योंकि 5 ओवर का ये शॉर्ट फॉर्मेट क्रिकेट है। 2 सिंगल्स आए अब तक। स्कोर पहुंचता हुआ अब जा पहुंचा है 30 पर। 30 रन्स ऑन बोर्ड। राजू खोपटे लेफ्ट आर्म ओवर द विकेट। ऑन साइड में इस बार बड़ा हिट करने का प्रयास था। बॉल हवा में, लेकिन सेफ शॉट। नो मैंस लैंड में बॉल गिरा है, और जब तक गेंद फील्ड किया जाएगा डबल आया है। 2 रन महेश पाटिल के बैट से। स्कोर पहुंचता हुआ गांव देवी बालकुम का जा पहुंचा है 33 विदाउट लॉस, बिना विकेट खोए। टीम का स्कोर है 33 रन। शिरोने चैंपियन ट्रॉफी 2026 नए साल का ये सबसे भव्य दिव्य ट्रॉफी हम देख रहे हैं। अनिल दादा भोईर, सचिन दादा भोईर, दोनों मेहमानों का यहाँ पर आगमन होता हुआ, और इस बीच गैप में और अंपायर सिग्नल इट्स अ 6। विशेष सहकार्य रहा है सचिन दादा भोईर का और इस प्रतियोगिता में, और अनिल दादा का हमेशा से। जब भी हम शिरोने प्रीमियर लीग देखते हैं या फिर गांव देवी शिरोने के माध्यम से ऑर्गेनाइज प्रतियोगिता होता है ग्रामीण में, हमेशा विशेष सहकार्य
और क्रिकेट के एक प्रचंड प्रेमी है हमारे अनिल दादा भोईर और सचिन दादा भोईर। स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 39। मुश्किलें बढ़ती जा रही है यहाँ पर, रन भी लीक हो रहा है, विकेट्स नहीं मिल रहे। एक विकेट चाहिए ट्रॉम्बे कोहलीवाला टीम को, मोमेंटम उनकी तरफ अगर खींचना है तो। राजू कोप्टे लेफ्ट आर्म ओवर द विकेट, एक्सपीरियंस गेंदबाज, इस बार फोर्स करते हुए गेंद को खेला है, लॉफ्ट करते हुए खेला है, गेंद जा रहा है लॉन्ग ऑफ के रीजन में, हल्की सी मिसफील्ड, फंबल हुए, लेकिन 2 रन मिल जाएंगे प्रीतेश को और महेश को। 3 ओवर कंप्लीट, 3 ओवर के बाद टोटल स्कोर है गांव देवी बालकुम टीम का बिना विकेट खोए 41-41। यस महबूब कुछ कह रहे हैं वहां से, पानी, चलिए पानी लेकर जाना है। सभी प्रकार का यहाँ पर अरेंजमेंट रखा गया है, फर्स्ट एड बॉक्स है, पानी अगर चाहिए तो खिलाड़ियों को पानी का बंदोबस्त किया गया है यहाँ पर। टीमें लेट आ रही हैं तभी भी माफ किया जा रहा है, ये खासियत है आई गांव देवी शिरोने टीम ऑर्गेनाइज टीम की, सभी चीज़ों का देखभाल अच्छे से किया जा रहा है। काही मान्यवर आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि त्यांच्याचपैकी तुम्ही पाहू शकाल आपले क्रिकेटचे एक प्रचंड प्रेमी अनिल दादा भोईर यांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत। मी आयोजक टीमला विनंती करणार आपला शुभ हस्ते दादांचा विशेष सत्कार करून घ्या प्लीज। अनिल दादा भोईर यांचा विशेष सहकार्य या स्पर्धेमध्ये आहे, धन्यवाद दादा। नए गेंदबाज भावेश आए बॉलिंग के लिए। त्यानंतर सचिन दादा भोईर आपल्यासोबत उपस्थित आहेत, त्यांचा पण आपण विशेष सत्कार करणार आहोत। सचिन दादा भोईर सचिन दादा भोईर यांचा विशेष सन्मान होतो या स्पर्धेमध्ये, थँक्यू दादा। दीपेश पाटील साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत, त्यांचा आपण विशेष सत्कार करणार आहोत। प्रत्येक टाइमला दादांचं विशेष सहकार्य असतात शिरोनेमध्ये, जेव्हा जेव्हा मोठी स्पर्धा असतात। दीपेश पाटिल दादा धन्यवाद। चलते मैच की तरफ एक बार फिर, स्कोर हुआ है 42 रन। स्ट्राइक पे हैं प्रीतेश जो बैटिंग कर रहे हैं 22 पर 220 के स्ट्राइक रेट से, 2 6 1 चौका। और महेश पाटिल बालकुम टीम के एक प्रमुख खिलाड़ी और एक्सपीरियंस खिलाड़ी और भरोसेमंद खिलाड़ियों में से एक, ट्रस्ट प्लेयर। 43 रन स्कोर कार्ड, 4th ओवर इन प्रोग्रेस। पिल बाया पाटिल इन एक्शन में होंगे अगले मैच में। आज के दिन का पहला अर्धशतक किसी टीम ने लगाया है, चौथे मैच में आया हो। फुल टॉस बॉल मिस हुआ है यहां पर, और अपने आप से काफी नाराज वहां पर भूषण, क्योंकि उनको पता है ये अच्छा अपॉर्चुनिटी था। बेसबॉल की तरह अगर एक बड़ा हिट लगाते तो 6 रन मिलता था, मिस किया उन्होंने। अब आखिरी गेंद, सनी को भी पता है कि ये गलत बॉल थी, किस्मत ने साथ दिया, बैट्समैन ने बड़ा हिट नहीं लगाया है। आखिरी गेंद इस पहली इनिंग का, स्कोर है 51। स्ट्राइक भूषण भोईर के पास, विकेट लेंगे आखिरी गेंद पर। ये अच्छी बॉल थी, पिछली गेंद पर जो डॉट बॉल आने के बाद एक कॉन्फिडेंस था वो आखिरी गेंद पर झलका है और विकेट चटकाया है। बड़ा विकेट, भूषण आउट, और इसी के साथ इनिंग खत्म। 5 ओवर में बालकुम टीम ने बल्लेबाजी करते हुए 4 विकेट खोकर बनाए 51 रन, और 52 रनों का लक्ष्य इस मैच में रखा गया है ट्रॉम्बे कोहलीवाला टीम यानी। और जैसे सेकंड इनिंग शुरू होगा, कमेंट्री बॉक्स में हमारे साथ जोड़ेंगे एक बार फिर हमारे परम मित्र और अगले
इनिंग के लिए 52 टारगेट है, 52। दीपेश पाटिल हमारे कहते कि एक अच्छी आवाज़ और हमारी मातृभाषा मराठी में कमेंट्री करने के लिए जुड़ेंगे सेकंड इनिंग में। आइए दादा दीपेश पाटिल, उनका आवाज़ सुनते हैं। हॅलो, धन्यवाद. एक जबरदस्त हिंदी व्हॉइस आपण ऐकत होतो आणि अक्षरशः या मैदानावरती ज्या आवाजाने धुमाकूल घातले आणि एक जबरदस्त व्हॉइस हिंदी कॉमेंट्री म्हणून आपण ऐकत होतो. आणि त्यानंतर मात्र सातत्याने 2 दिवसापासून आपण नेरुल गावचे सुपुत्र अर्थातच नवी मुंबई व्हॉइस रोहित भोपी यांना देखील ऐकत होतो. आणि अर्थातच आजच्या या दिवसातील मात्र सामना पाहतोय आपण गावदेवी बालखुम वर्सेस ट्रॉम्बे कोलीवाडा. आणि गावदेवी बालखुम या संघाने मात्र 51 धावा तब्बल उभ्या केल्यात आणि जवळपास 52 धावांचा टार्गेट सेट केलं आहे. पाहूया 5 षटकामध्ये 52 धावा कशा पद्धतीनं चेस केल्या जातील. आणि नक्कीच या मैदानाची खासियत आहे, या मैदानावरती किती मोठा स्कोर असला तरी चेस होतो आणि किती छोटा स्कोर असला तरी तो डिफेंड देखील होतो. अशा पद्धतीचा हा मैदान आणि या मैदानाची क्रीज. तर नक्कीच हा सामना देखील पाहायला खूप इंटरेस्ट असेल आणि खूप चांगला सामना होईल अशी अपेक्षा करतो, कारण प्रेक्षक देखील चांगल्या सामन्याचीच अपेक्षा करत असतात. आणि तसाच पद्धतीचा सामना थोड्याच वेळामध्ये आपल्याला सेकंड इनिंगमध्ये आपण पाहणार आहोत. ट्रॉम्बे कोलीवाडा संघ कशा पद्धतीने हा धावा चेस करतात. 52 धावांचा टार्गेट आहे, 52 रन्स चेस करायचे आहेत आणि 30 चेंडू आणि 52 धावा. परंतु दोन्ही संघ तगडे संघ आहेत, दोन्ही संघ मातबगर संघ आहेत. दोन्ही संघांचा विचार केला तर एक जबरदस्त प्लेयर्स असलेला भरणा असलेला हा संघ आणि दोन्ही संघांमध्ये तेवढे ताकदीचे फलंदाज तेवढेच ताकदीचे गोलंदाज. आपण जर विचार केला गावदेवी बालकुम संघाचा तर प्रितेश जोशींनी मात्र 22 धावा तब्बल खेळून काढल्या. त्याचबरोबर महेश पाटील 19 धावा केल्या. आणि त्याचबरोबर जर ओव्हरचा विचार केला तर राजू यांची जर षटकाचा विचार केला तर 2 षटकामध्ये 21 धावा खर्च जरूर केल्या होत्या. पण भावेशचा विचार केला तर 1 षटकामध्ये तब्बल 2 विकेट घेऊन फक्त 2 धावा खर्च केल्या. आणि सन्नी शेवटचा षटक मात्र त्यांनी टाकला होता, 1 षटकामध्ये 8 धावा खर्च करून 1 विकेट जरूर घेतली होती. अशा पद्धतीचा पहिल्या इनिंगचा विवरण आपल्यापर्यंत पोहोचवला. आणि पाहूया सेकंड इनिंगमध्ये मॅचला होते सुरुवात आणि गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती येत आणि सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते. गोलंदाजी मार्कवरती अमोल. आणि फलंदाजीचा विचार केला तर स्ट्रायकर एंडला निलेश पाहतोय आपण, एक धुवाधार धमाकेदार फलंदाज. नेहमीच सातत्याने त्याची बॅटिंग आपण पाहिली तर जबरदस्त फटके लगावण्यामध्ये तो एक जबरदस्त खेळाडू म्हणून ओळखला जातो. स्ट्रायकर एंडला निलेश पाटील, नॉन स्ट्रायकर एंडला प्रमोद आणि गोलंदाजी मार्कवरती अमोल. सामन्याला सुरुवात करूया. 52 धावांचा टार्गेट आणि नक्कीच पहिला चेंडू मात्र अमोल. इथं मात्र पहिला चेंडू स्लॉक स्लिप करण्याचा प्रयत्न मात्र सरळ डी झोनमध्ये जाते. डी झोन गेममध्ये गेल्यानंतर मात्र 1 धाव जरूर स्कोरबोर्डमध्ये ॲड होते आणि श्री गणेश होतोय ट्रॉम्बे कोलीवाडा संघाचा. 1 धावांनी मात्र इथं सुरुवात केली जाते. पहिला चेंडू मात्र जर विचार केला तर बॅलन्स दोन्ही संघाला देखील, कारण पहिल्या चेंडूवरती धाव येणे इम्पॉर्टंट आणि गोलंदाज मात्र 1 धाव रोखण्यामध्ये मात्र इथं यशस्वी होतोय. 1 धाव खर्च केली जाते. आता मात्र टाकलेला चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु क्षेत्ररक्षक सज्ज, क्षेत्ररक्षण करेल, थ्रो करेल तोपर्यंत मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. 1 धावाने मात्र इथं सुरुवात होते 2 धावापर्यंत. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोचते ट्रॉम्बे कोलीवाडी संघाची आणि 2 धावा आत्तापर्यंत
काढण्यामध्ये यशस्वी ठरतोय संघ. पाहूया तिसरा चेंडू, तेवढी ताकदीची गोलंदाजी मात्र अमोल करतोय. सातत्याने 2 चेंडू टाकले, चांगले चेंडू टाकले. तिसरा चेंडू मात्र रनअपमध्ये. आता मात्र टाकलेला चेंडू, जबरदस्त चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. अतिशय जबरदस्त वेग आणि चांगली गोलंदाजी, आणि चांगली गोलंदाजीच्या जोरावरती मात्र संघाला दाखवून देतो की आपण देखील 52 धावांचा जरी टार्गेट असला तरी तो देखील डिफेंड करू शकतो. आणि अशाच पद्धतीची गोलंदाजी मात्र अमोलच्या माध्यमातून पॉवर प्लेच्या षटकामध्ये टाकताना आपण पाहतोय. 3 चेंडू आत्तापर्यंत टाकून झालेले आहेत आणि 3 चेंडूंचा विचार केला तर 2 धावा खर्च केल्या गेल्या. चांगली गोलंदाजी मात्र अमोलची. इथं मात्र चांगला चेंडू, ब्लॉक ऑल पद्धतीचा चेंडू, तेवढ्या ताकदीने मात्र थ्रो केला जातो. वॉट थ्रो, काय थ्रो केलाय, जबरदस्त फिल्डिंगचा नमुना. सरळ हिट विकेट मात्र पाहतोय आपण. एक जोरदार थ्रो, आणि क्षेत्ररक्षकाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल, कारण की अशा पद्धतीचं थ्रो नक्कीच नवी मुंबई क्रिकेटमध्ये आपण सातत्याने ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहत असतो. ठराविक टीम आहेत, त्या ठराविक टीमचा जर विचार केला आपण तर धारावी संघ असेल, त्यानंतर असे जे मोठे मोठे जे संघ आहेत 2-3 त्या संघामध्ये असे क्षेत्ररक्षक आहेत. त्याच्यामध्ये मला वाटतं कॅप्टन कुल अर्थात सचिन नाईकचा विचार केला तर तो देखील लांबून थ्रो करण्यामध्ये आणि विकेट उडवण्यामध्ये यशस्वी होत असतो सातत्याने. तशाच पद्धतीचं क्षेत्ररक्षण मात्र आपण शुभेंचं थ्रो पाहिला आपण. एक जबरदस्त विकेट आणि रनआउटच्या स्वरूपाने पहिला धक्का मात्र ट्रॉम्बे कोलिवाडे संघाला लागताना, आणि इथं मात्र 2 धावांवरती रोखून ठेवण्यामध्ये यशस्वी होते गोलंदाज अमोल. अक्षरशः जबरदस्त घातक गोलंदाजी, त्याच्या माध्यमातून ब्लॉक ऑल पद्धतीचा चेंडू टाकला गेला होता आणि त्या चेंडूला सन्मान दिला गेलं, परंतु एक धाव चोरण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु ती धाव मात्र महागात ठरते आणि रनआउटच्या स्वरूपाने विकेटचं पतन होते. नवीन मात्र फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय, आदित्य नाकवा. इथून पुढे मात्र चांगला फटका मारण्यात आलेला, आणि इथं मात्र चांगला फटका इथं येतोय, मोठा फटका आणि बिग हिट. पंच अमर वारंगीच्या इशारा येतोय. षटकार 6 धावांसाठी. अक्षरशः ज्या धावांची गरज होती, धावगती वाढवण्याची गरज होती, आणि तो फटका मात्र मोठा फटका खेळण्यामध्ये मात्र फलंदाज प्रमोद वैती मात्र यशस्वी ठरतो, आणि मात्र षटकार येतोय 5व्या चेंडूवरती. ज्या धावांची गरज होती संघाला, कुठेतरी बॅकफुटवरती ढकलला जातो की काय ट्रॉम्बे कोलिवाडा, परंतु तेवढ्यामध्ये प्रमोद मात्र बॅटमध्ये येतो आणि हा षटकार मारतो. या षटकारानंतर मात्र धावसंख्या जाऊन पोचते 8च्या घरामध्ये. अजूनही पहिला षटक प्रगतीपथावरती. पहिल्या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल अमोलचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू त्यांनी हाताळल्यात. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी सातत्याने त्याच्या माध्यमातून. इथं मात्र उडवल्या चेंडू, क्षेत्ररक्षक सज्ज, क्षेत्ररक्षक जाईल पोहोचेल तोपर्यंत मात्र मोठा फटका येतोय. आउट ऑफ द पार, षटकार 6 धावांसाठी. त्याचबरोबर सारसोळे गावचे आमचे समाजसेवक गणेश पाटील अर्थातच उर्फ कुंबले, आपण यायचंय मंचावरती, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. अनिलदादा भोईर आपली प्रतीक्षा करत आहेत. पहिला षटक मात्र समाप्ती होतोय. नवी मुंबईचे लेजंड अर्थातच आत्ता देखील खेळण्याचं दमखम असलेलं आमच्या शिरवणे गावची आन बान शान लेजंड क्रिकेटर तानाजी काका भोईर यांचं आगमन होतं. काका यायचं आहे आपण मंचावरती, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. पहिला षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 1 विकेटची पतन देखील झालेली आहे. मात्र आपण पाहिलं पहिले 4 चेंडू 2 धावा 1 विकेट, त्यानंतर मात्र अक्षरशः बरसलाय प्रमोद. ज्या पद्धतीनं फटके खेळून काढले, 2 षटकार बॅक टू बॅक, आणि पुन्हा एकदा ट्रॉम्बे कोलिवाडा संघ मात्र फ्रंट फूटवरती येताना पाहतोय आपण. तानाजी काका आपलं सहर्ष स्वागत. नवीन गोलंदाज मार्कवरती गणेश भोईर. इथून पुढे पाहिलं जर आपण तर पहिला षटक संपला. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा षटक 4 चेंडू चांगले आले होते. 5व्या आणि 6व्या चेंडूवरती 2 षटकार, ओव्हर पूर्णपणे चेंज, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा आणि 1 विकेट.
दुसरा षटक प्रगती पदक, दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू गणेश. आता मात्र चांगलाच फटका मारण्याचा प्रयत्न, पण तो उंची जास्त, लांबी कमी आणि मात्र सेफ झोनमध्ये मात्र इथं बॉल पडला. त्यानंतर मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय आपण ट्रॉम्बे कोलीवाडा संघाच्या दरम्यानमध्ये, आणि एकेच 2 धावामध्ये कन्वर्ट करण्यामध्ये नक्कीच हे प्लेयर देखील सक्षम आहेत आणि चांगल्या पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट, आणि सातत्याने असं करावं लागेल. कारण की 52 धावांचा जरी चेस असला तरी आपण एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट करणे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की मॅच महत्त्वाची आहे, कारण की मॅचमध्ये जिंकल्यानंतर पुढचा टप्पा देखील गाठायला आपल्याला भेटू शकतो, आणि त्याच पद्धतीची कामगिरी मात्र ट्रॉम्बे कोलीवाडा संघ आपण करताना पाहतो. त्याचबरोबर बालपुंग संघाचा जर विचार केला तर त्यांना सातत्याने निर्धाव चेंडू टाकावे लागतील, विकेट्स काढावे लागतील. पुन्हा एकदा दुसरा चेंडू टाकेल गणेश. इथं मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू उचलला, दिलाय, दनादन उडवलाय, येतोय मोठा फटका, षटकार 6 धावांसाठी. आतापर्यंत स्कोरबोर्डचा विचार केला तर 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तब्बल चांगली सुरुवात, आणि आता मात्र आपला ट्रॉम्बे कोलीवाडा संघ मनसोबे साफ करतोय आणि मोठे फटके मात्र कन्वर्ट केले जातात. आणि बॅक टू बॅक जर विचार केला आपण तर चांगली फटकेबाजी मात्र सातत्याने दोन्ही फलंदाज मात्र ऑन इन फॉर्ममध्ये दिसतात, आणि फॉर्ममध्ये असलेले प्लेयर काय करू शकतात. तर चमत्कार असं आहे की बॅक टू बॅक षटकारांची मात्र वर्षाव केली जाते, चांगली फटकेबाजी सातत्याने सजवली जाते, आणि चांगल्या फटकेबाजीच्या जीवावरती मात्र चांगला स्कोरबोर्ड देखील उभारला जातो. आणि 52 धावांचा मापक आव्हान असताना मात्र आता धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात, आणि 1 विकेटचं पतन झाले. मात्र इथून पुढे जर विचार केला आपण तर 22 चेंडू आणि 30 धावा, चांगला समीकरण मात्र येऊन ठेपलं. इथून पण जर कमबॅक करायचं म्हटलं बालकुम संघाला तर विकेट्स काढावे लागतील, सातत्याने विकेट्स घ्यावे लागतील, सातत्याने चांगली गोलंदाजी करावी लागेल, अटॅकिंग गोलंदाजी करावी लागेल, डॉट चेंडू काढावे लागतील. परंतु असं सध्या होताना तरी दिसत नाही, कारण की फलंदाजांचा विचार केला तर दोन्ही फलंदाज मात्र अटॅक करतायत. इथून पुढे मात्र चांगला फटका म्हणतो, येतोय 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 येतोय, आले, आणि विकेटची पतन. मी म्हटलं होतं इथून कमबॅक करायचं असेल तर आपल्याला विकेट्स काढावे लागतील, डॉट चेंडू, निर्धाव चेंडू टाकावे लागतील, आणि मात्र विकेट खूप मोठे, कारण षटकार आला होता. ते षटकार रबाळे संघ आणि वाघबिल संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचे. रबाळे संघाचा कर्णधार इथं पोहोचलेला आहे, रिपोर्टिंग केलेली आहे. वाघबिल संघ आपला देखील कर्णधार आपण पोचवायचं आहे. रबाळे संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. वाघबिल संघ आपला देखील आपण कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. लगेचच टॉस केला जाईल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय, विराज पाटील. हा मोठा खेळाडू आहे आणि चांगला फलंदाज आहे. पाहूया काय करतोय संघासाठी. मी म्हटलं होतं पण गणेशचे देखील तेवढीच तारीफ करावी लागेल. षटकार आला होता, षटकार आल्यानंतर कमबॅक करायचं होतं. कमबॅक करत असताना मात्र मोठी विकेट म्हणजे आदित्य नाकवा सारखा एक चांगला फलंदाज मात्र त्यांनी तंबूच्या आश्रयाला पाठवला, आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी विराज येतोय मैदानामध्ये. पाहूया काय करतोय संघासाठी, कारण धावसंख्येचा विचार केला तर चांगले सध्या सुसज्ज स्थितीमध्ये मात्र आपण पाहतो ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला. परंतु क्रिकेट आहे, अनिश्चिततांचा खेळ आहे. पाहूया येणाऱ्या चेंडूंमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय. या शिरवणे गावच्या मैदानावरती आई गावदेवी चषक 2026 मध्ये पुन्हा एकदा मी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. आता मात्र टाकला चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र खोदून काढला, परंतु एक धाव मात्र चोरून घेतली गेली, आणि एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या 23 धावा आणि 2 विकेट. मैदानाचा विचार केला तर हा आई गावदेवी चषक अर्थातच जबरदस्त आयोजन आणि सुसज्ज नियोजन. बाउंड्रीज पाहू शकता आपण, व्यवस्थितरित्या पूर्णपणे सजवलेलं हा मैदान, आणि खऱ्या अर्थाने शिरवणे ते आई गावदी क्रिकेट संघातील जे प्लेयर्स आहेत. वाघबिल संघ आपल्यासाठी शेवटचा कॉल असेल. वाघबिल संघ सातत्याने आपल्या कर्णधाराला आम्ही आवाज देतोय, पुकारतोय, आपण लवकरच लवकर रिपोर्टिंग करा. कारण की नियम आहेत, या स्पर्धेचे नियम आहेत. एक चांगली स्पर्धा आपण ठेवली गेलेली आहे, आणि या चांगल्या स्पर्धेचे बरेचसे नियम आहेत. नाहीतर या 4 षटकांचा सामना खेळवला जाईल अशी आम्हाला माहिती पुरवली जाते. तर वाघबिल संघ आपला कर्णधार पोचवायचा आहे लवकरात लवकर आमच्यापर्यंत. आता मात्र जर धावसंख्येचा विचार केला तर 24 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू मात्र दुसऱ्या षटकातील
इथून पुढे मात्र फुलटॉस चेंडू, इथं मात्र विकेट, आणि ज्या विकेटची प्रतीक्षा होती ती विकेट मात्र अक्षय पाटीलने मात्र चांगली कॅच घेतली, चांगला झेल पकडला, आणि मात्र फलंदाज विराज पाटील जातोय तंबूच्या आश्रयाला. मोठा हादरा, तिसरी विकेट, आणि तिसऱ्या विकेटचं पतन होताना मी म्हटलं होतं सातत्याने कुठला संघ कुठल्या क्षणाला कमबॅक करेल. हा मैदान अनिश्चिततांचा मैदान आहे, कारण की या मैदानावरती बरेच वेळा सामने जिंकता जिंकता देखील बरेच संघ हारलेले आहेत, आणि अशा पद्धतीचा हा मैदान आणि या मैदानाची क्रीज. आणि मी म्हटलं होतं पहिला षटक कुठेतरी ट्रॉम्बे कोलिवाडा संघाच्या साईडनं झुकताना दिसत होता. त्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली, त्या षटकामध्ये देखील 2 चेंडूमध्ये चांगली धावसंख्या उभारली होती, पण त्यानंतर मात्र गणेशने केलं कमबॅक, आणि बालकुम संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून देण्याचं काम गणेशने केलेलं. आत्तापर्यंत 2 षटकं संपलेले आहेत, आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा आणि 3 विकेट, अशा पद्धतीची सध्याची स्थिती. परंतु जर विचार केला आपण ट्रॉम्बे कोलिवाडा संघाचं, हेमंत पाटील येतो नवीन फलंदाज ट्रॉम्बे कोलिवाडा संघाचा विचार केला तर चांगले फलंदाज असलेला बर्नाचा संघ, आणि या फलंदाजांच्या जीवावरती सातत्याने ट्रॉम्बे कोलिवाडा संघ देखील चांगली कामगिरी आतापर्यंत या ग्रामीण क्रिकेटमध्ये करत आलेला आहे, आणि तोच खेळ कुठेतरी करावा लागेल. परंतु बालकुम संघ तेवढाच ताकदीचा संघ आहे, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सातत्याने दाखवत आहेत आणि कमबॅक करून देत आहेत पूर्णपणे संघाला. दोन्ही संघ तुल्यबल संघ, आणि तुल्यबल संघांमध्ये चाललेली चुरस घमासान आणि युद्ध, त्या युद्धाचा जर आपण विचार केला तर 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही मोठा स्कोर 3 षटकामध्ये करायचं आहे, कारण की विकेट्स इम्पॉर्टंट पार्ट आहे या सामन्यासाठी. आत्तापर्यंत 3 विकेट्स मात्र घेण्यामध्ये यशस्वी झाले बालकुम संघ. पाहूया यापुढे काय घडतोय. 18 चेंडू आणि 28 धावांचा धावता विवरचन घेऊन येतोय आम्ही तुमच्यासमोर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज भूषण भोईर. पहिला चेंडू उडवलाय, परंतु सरळ जातोय डी झोनमध्ये. पंच अमर वारंगे यांच्याकडनं इशारा येताना 1 धावेचा, आणि 1 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवते. आत्ता मात्र मोठे फटका मारण्याचा प्रयत्न जरूर फलंदाजांकडनं केला जातो, कारण की हा तोच फलंदाज आहे ज्याच्या बॅटमधून आत्तापर्यंत तब्बल 2 षटकार देखील आपण पाहिलेले आहेत, आणि तो फलंदाज जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत पूर्णपणे अशा पल्लवीत असतील. ट्रॉम्बे कोलिवाडा संघाच्या प्रमोद भोईर चांगली फलंदाजी करतोय. पाहूया मात्र गोलंदाजाचा विचार केला तर पहिला चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न केला गेला, सरळ डी झोनमध्ये चेंडू गेला. दुसरा चेंडू मात्र टाकेल तो आता. इथून पुढे मात्र चांगला फटका, इथं मात्र क्षेत्ररक्षक सज्ज, क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत थ्रो करेल तोपर्यंत 1 धाव मात्र कंप्लीट केली जाते. 1 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या 26, लॉस ऑफ 3 विकेट्स. आता मात्र सामना चुरशीच्या दिशेने जाताना दिसतोय, कारण दोन्ही संघ सध्या बॅलन्स क्रिकेट खेळताना आपण पाहतोय. 50-50 असं म्हणू शकतो आपण आत्तापर्यंत सध्याच्या स्थितीला, कारण 26 धावा आतापर्यंत. अर्धा टप्पा मात्र फलंदाजा संघाने पार केलेला आहे, कारण 52 धावांचं आव्हान आहे. अजून इथून पुढे मात्र 26 धावा अजूनही करायच्या बाकी असतील. येणारे चेंडू असतील 16. इथून पुढे मात्र चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षणी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण देखील लॉंग ऑनच्या दिशेला, आणि 1 धाव मात्र जरूर करण्यामध्ये यशस्वी ठरतं, आणि 27 धावा धावफलकावरती लागल्या जातं. मैदानाचा विचार केला तर खरोखर आई गावदेवी संघाचे जेवढे पण खेळाडू आहेत आणि त्यांचा संपूर्ण टीमवर्क आहे, जबरदस्त असं मैदान देखील सुसज्ज सजवलेलं आहे, आणि संपूर्ण टीमने मेहनत घेतली. सातत्याने मागचे 15 दिवस यावरती मेहनत जरूर घेतली गेली होती, आणि त्या मेहनतीचं चीज म्हणजे आजच्या दिवसामधला हा या सामन्यामधील दुसरा दिवस, आणि दुसऱ्या दिवसामधील हे चांगलं रंगलेले सामना. इथून मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू मात्र उचललाय, तोलवलाय, येतोय बहारदार फटका, मोठा फटका येतोय. षटकार 6 धावांसाठी. मॅच क्षणाक्षणाला फिरतोय,
कारण की मगासपासून वर्चस्व दाखवत होता बालकोम संघ, चांगले गोलंदाजी करत होते, सातत्याने विकेट्स काढत होते, परंतु या षटकारानंतर मात्र ट्रॉम्बे कोलिवाडा पुन्हा एकदा फ्रंट फूटवरती येतो आणि धावसंख्यांचा विचार केला तर 33 लॉस ऑफ 3 विकेट्स. चांगली फलंदाजी मात्र पुन्हा एकदा फलंदाज करताना मी म्हटलं होतं की प्रमोद वैती जोपर्यंत मैदानात तोपर्यंत सामना अजूनही पूर्णपणे ट्रॉम्बे कोलिवाड्याच्या साईडनं दिसेल, कारण की हा फलंदाज मात्र नुसता खेळत नाही तर आग बरसतोय, कारण की 3 षटकार आतापर्यंत. इथून पुढे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, मात्र चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, डॉट चेंडू मात्र गोलंदाज दाखवून देते त्याचा दमखम आणि सांगतोय तू मला मोठा फटका मारू शकतोस, तेवढ्या ताकदीचा मी बॉल देखील टाकू शकतो. आणि त्या ताकदीनं मात्र बॉल फेकला गेला आणि चांगल्या पद्धतीनं रिलीज केला गेला सरळ किपरच्या हातमध्ये, दस्तानामध्ये. निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. इथं मात्र चांगला ग्रासमेटच्या साहाय्याने मारलेला फटका, मात्र इथं पाहतोय आपण एकच धाव खर्च केली जाते. मात्र इथून पुढे मात्र चांगला कमबॅक करून दिला जातोय. षटक क्रमांक 3 समाप्त होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्येचा विचार केला तर 34 रन्स स्कोअरबोर्डवरती. आणि आता मात्र सामन्याचा जर विचार केला तर 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 18 धावा, 12 चेंडू. चला जाऊया आपण पुन्हा एकदा मॅचकडे. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झाले. 3 षटकानंतर 34 धावा धाव फलकावरती आणि अमोल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. अमोल भोईर. टाकलेला चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू, मात्र इथं एक धाव जरूर काढण्यामध्ये यशस्वी होते फलंदाज. एका धावांनी मात्र धावसंख्या एकने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोचते 35 लॉस ऑफ 3 विकेट्स. पाहूया पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक कोण करून देते, गोलंदाज करून देतोय की फलंदाज मॅच घेऊन जाते संघाकडे. हा खूप इंटरेस्टिंग असेल. हा षटक खूप महत्त्वाचा असेल. हा षटक खूप महत्त्वाचा असेल. स्ट्रायकर एंडला हेमंत, गोलंदाजी मार्कवरती अमोल. अमोलचा विचार केला तर चांगला रनअप आणि चांगला एस्टर असलेला हा खेळाडू पाहतोय आपण. आणि चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने बालकोम संघासाठी याच्या माध्यमातून केली जाते. आता मात्र संघाला गरज आहे खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी करण्याची आणि तो दमकम या गोलंदाजाकडे आहे. पाहूया मात्र हेमंत स्ट्रायकर एंडला. इथं मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा ब्लॉकॉल पद्धतीचे सातत्याने चेंडू टाकले जातात आणि फलंदाजाला कम्प्लीट करून ठेवला जातो. मात्र इथं क्षेत्ररक्षण खराब, मात्र 2 धावा धावून काढण्यामध्ये यशस्वी होतोय ट्रॉम्बे कोलिवाडा संघ. मी म्हटलं होतं रनिंग बिटवीन द विकेट मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असेल या गेमचा, कारण की आता जर विचार केला तर 10 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल. प्रत्येक रन महत्त्वाचे, इम्पॉर्टंट आहे. 1ची कन्वर्ट 2मध्ये केली जाते, कारण की संघ ट्रॉम्बे कोलिवाडीचा विचार केला तर याचसाठी ओळखला जातो. हा संघ नेहमीच कन्वर्ट करण्यामध्ये यशस्वी ठरत असतो. 1 धाव मात्र करत असताना कुठेतरी दुहेरी धावमध्ये कन्वर्टिंग कशी केली जाते पूर्णपणे भर असतो या संघाचा. मात्र क्षेत्ररक्षकांना विचार करावा लागेल, थ्रो चांगला एंडला करावा लागेल, चांगली क्षेत्ररक्षण करावं लागेल. कारण गोलंदाजाचा मात्र विचार केला तर सातत्याने 2 चेंडू चांगले रिलीज केले. दोन्ही ब्लॉकॉल पद्धतीचे चेंडू, क्रिकेटचे ब्रह्मास्त्र त्यांनी काढून टाकले. परंतु त्यानंतर देखील फलंदाज आपलं डोकं लावून मात्र धाव मात्र कन्वर्ट करण्यामध्ये यशस्वी ठरतात आणि चांगली फलंदाजी मात्र त्यांच्या सातत्याने आपण पाहतोय. ट्रॉम्बे कोलिवाडे संघाची 3रा चेंडू प्रगतीपथावर.
इथं मात्र चांगला चेंडू रिलीज केला गेला. इथं मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. चांगली गोलंदाजी मात्र चांगली गोलंदाजी करत असताना अमोल एक धाव खर्च केली जाते. आतापर्यंत 3 चेंडू रिलीज केले गेलेत आणि अजूनही 3 चेंडू टाकण्याचे बाकी असतील, म्हणजे येणारे चेंडू असतील 9 आणि अजूनही धावसंख्येचा विचार केला तर 14 धावांची आवश्यकता असेल. 9 चेंडू 14 धावा. इथून पुढे एक मोठा फटका सामना ट्रॉम्बे कोलीवाड्याकडे जाऊ शकतो. इथून पुढे एक विकेट सामना बालकुम संघच्या साईडनं झुकू शकतो. पाहूया येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता. इथून पुढे मात्र चांगली गोलंदाजी सातत्याने विचार केला पण तर एक धाव मात्र पंचांकडनं इशारा येतोय. 1D डी झोनमध्ये जातं डिक्लर. खऱ्या अर्थाने अमोलची तारीफ करणे खूप इम्पॉर्टंट असेल, कारण अमोलचा विचार केला तर 4 चेंडू रिलीज केल्या. 4ही चेंडू अक्षरशः जबरदस्त आणि एक चांगल्या गोलंदाजाचा साईन देतोय तो आणि चांगली गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून सातत्याने केली जाते. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्यावरती 1 धाव आणि चौथ्या चेंडूवरती 1 धाव. 4 चेंडू आणि फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्या त्याच्याकडनं आतापर्यंत. पाहूया 5वा चेंडू. इथून पुढे मात्र ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला अटॅक करायला लागेल. अटॅक इन मोडवरती यावं लागेल. तिथून पुढे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू पण तो चांगला फटका खेळून काढल्यानंतर क्षेत्ररक्षक सज्ज, क्षेत्ररक्षण थ्रो करेल तोपर्यंत मात्र 2 धावा मात्र काढण्यामध्ये यशस्वी ठरतात ट्रॉम्बे कोलीवाडा संघातील खेळाडू. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जाते. त्या 2 धावांनी मात्र धावसंख्या पुढे पोहोचते. धावसंख्या जाऊन पोहोचते 41. 41 लॉस ऑफ 3 विकेट्स. चांगली फलंदाजी, सेन्सेबल क्रिकेट आणि क्रिकेटचा दर्जा दाखवतोय की जिथं गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय त्या गोलंदाजाला सन्मान देखील केला जातोय. मात्र सन्मान करत असताना धावसंख्या देखील उभारण्याचा प्रयत्न ट्रॉम्बे कोलीवाडा संघाकडनं होतोय. सातत्याने चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी. शेवटचा चेंडू मात्र 4थ्या षटकात येईल. इथं मात्र चांगली पुन्हा एकदा एकच धाव खर्च करेल हा गोलंदाज. आता मात्र जर विचार केला तर 4 षटकाची समाप्ती होते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 3 विकेटचं पतन झालेलं आहे. अजूनही याच्या पुढे 6 चेंडू आणि 10 धावा. नाणेफेकीसाठी यायचं आहे वाघबिल संघ. वाघबिल संघ नाणेफेकीसाठी यायचं आहे. रबाडा संघ पहिल्या षटकापासून इथं उपलब्ध आहे. तर वाघबिल संघ आपला कर्णधार पाठवावा, नाही तर नाणेफेक आम्हाला घोषित करावी लागेल. ते कमिटी निर्णय घेईल. तो वाघबिल संघ आपण यायचं आहे. शेवटचं षटक चालू आहे. आता मात्र इथून पुढे समीकरण बदलते. समीकरणाचा विचार केला तर 6 चेंडू आणि 10 धावा. पण तो अजूनही एक बेनिफिट जर आपण फलंदाजी साईडला जर पाहिलं आपण तर त्यांचा खमक्या अर्थातच प्रमोद वैती हा मैदानामध्ये अजूनही खेळतोय. त्याच्या जोबतीला हेमंत आहे. दोघांचा विचार केला तर सेन्सेबल क्रिकेट त्यांच्या माध्यमातून देखील खेळला जातोय. परंतु हा क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये कुठल्या क्षणी काय गडबड होईल, कुठली गडबड होईल ते सांगू शकत नाही. कारण की इथं क्रिकेटला जर विचार केला आपण तर शेवटच्या क्षणाला प्रत्येक मोमेंटला खेळ बदलत असतो. आणि गोलंदाजी मार्कवरती मात्र अक्षय पाटीलला आपण पाहणार आहोत. शेवटच्या षटकामध्ये येणारेच चेंडू असतील 6. जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता असेल. 10 धावा आणि 6 चेंडू. मी म्हटलं होतं की ही मॅच टफ फाईट होऊ शकते, कारण की या मैदानाचा विचार केला तर मोठे मोठे स्कोर डिफेंड केले जातात आणि छोटे स्कोर देखील गोलंदाज डिफेंड करत असतात. म्हणजे अर्थातच फलंदाज देखील मॅच संपण्याआधी जर वाघबिल संघ पॅव्हेलियन बॉक्समध्ये नाही पोचला नाणेफेकीसाठी तर रबाळे संघाला आम्ही नाणेफेकीचा कॉल जिंकला असं डिक्लेअर करू. हा कमिटीचा निर्णय. सो लक्षात घ्यायचं आहे वाघबिल संघ.
चला नाणेफेकीसाठी इथं संघ उपलब्ध झालेला आहे. चला स्पीडअप करायचं. 6 चेंडू आणि 10 धावा. एक जबरदस्त आई गावदेवी चषक 2026 आणि जबरदस्त आयोजन आणि आयोजनामधील मात्र सामना मात्र रंगताना दिसतोय. 6 चेंडू आणि 10 धावा. अक्षरशः जबरदस्त सामना आपण पाहतोय. फलंदाजाचा विचार केला तर चांगली फलंदाजी मात्र प्रमोद आणि हेमंत यांच्या माध्यमातून सातत्याने प्रमोदचा विचार केला तर आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत आणि 3 षटकार येत असताना मात्र चांगली फलंदाजी देखील त्याच्या माध्यमातून आणि हेमंत देखील चांगली फलंदाजी करतोय. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज अक्षय पाटील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होतात की काय? 2 धावा कंप्लीट केल्या जातात. मी म्हटलं होतं मगाशीच एक्झाम्पल सेट केलं होतं की रनिंग बिटवीन द विकेट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अ क्रिकेट. कारण की बराच वेळ पाहतोय आपण 1 धावेचा कन्वर्ट 2 धावेमध्ये केला जातोय. या 2 धाव्या आतापर्यंत किती मोठ्या आहेत याचं दुःख बालकुम संघच सांगू शकतो. कारण की जिथं 1 धाव होती तिथं 2 धाव कन्वर्ट करण्यामध्ये यशस्वी ठरतोय फलंदाज प्रमोद. तो प्रमोद अर्थातच पूर्ण भिस्त ट्रॉम्बे कोलीवाडा संघाची प्रमोदवरती अडलेली आहे. कारण की प्रमोद जोपर्यंत मैदानात अजूनपर्यंत 100% आशा असतील ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला. पण गोलंदाजाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी प्रेशरमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 चेंडू रिलीज करून झालेले आहेत. या 3 चेंडूमध्ये धावसंख्येचा विचार केला तर 46 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि याच्या पुढे जर विचार केला तर 3 चेंडू आणि 6 धावा. माझ्या समवेत मात्र स्कोरिंगसाठी प्रणित भोईर सातत्याने सकाळपासून आमच्यासोबत जोडलेलं त्याचं देखील स्कोरिंगचा विचार केला तर चांगली स्कोरिंग त्याच्या माध्यमातून देखील सातत्याने होत असते. इथून पुढे मात्र वाईड +1. आता मात्र समीकरण बदलतं. समीकरण चेंज होते. 3 चेंडू आणि 4 धावा. जो समीकरण कुठेतरी बालकुम संघाच्या दिशेने जाताना दिसत होता तो समीकरण मात्र जिथं 1 धावाची कन्वर्ट 2 धावेमध्ये केली त्यानंतर मनोबल मात्र फलंदाजा टीमचा चांगला झाला आणि गोलंदाजाचं मात्र कुठेतरी संतुलन बिघडलं. बॉल मात्र वाईटच्या दिशेने टाकला गेला आणि वाईट +1 2 धावा मात्र खर्च केल्या गेल्या. आता मात्र 3 चेंडू 4 धावा. इथून पुढे मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू इथं पंचांकडे अपील केली गेली परंतु पुन्हा एकदा 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मी सातत्याने ती म्हणतोय की रनिंग बिटवीन द विकेट कशी असायला पाहिजे तर ट्रॉम्बे कोलीवाडा जर आपण टीम पाहतो या टीमकडे पाहावं. मोठे फटके येत नाही आहेत. मोठे फटके येत नसताना धावा कशा काढाव्या तर 1 धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट करावं आणि त्या पद्धतीनं फलंदाज मात्र चांगली फलंदाजी करतोय. आणि आता मात्र प्रमोद वैतीला खऱ्या अर्थाने संघासाठी झुंजताना पाहतोय आपण आणि आता मात्र 2 चेंडू आणि 2 धावा. अजूनही सामना संपलेला नाही. अजूनही कष्टाची पराकष्ट करावी लागेल. गोलंदाजाला मेहनत करावी लागेल. डॉट चेंडू टाकावे लागेल. विकेट्स काढावे लागेल आणि स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी चेस म्हणजे या 2 धावा पूर्णपणे कंप्लीट कराव्या लागतील. 2 चेंडू 2 धावा. मोठे फटके येत नसताना प्रणित 10 धावा चेस करायच्या होत्या आणि 10 धावा चेस करत असताना एकही मोठा फटका येत नव्हता. 2 चेंडूमध्ये पहिले 2च धावा आल्या त्यानंतर 2-2 कन्वर्ट केल्या 2 चेंडूमध्ये. अर्थातच एक वाईट +1 भेटली. त्यानंतर 8 धावा मात्र 4 चेंडूमध्ये आल्या आणि आता मात्र 2 चेंडू आणि 2 धावा. चांगली फलंदाजी मात्र सातत्याने पाहतोय आपण प्रमोद वैतीच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने तो पिलर बनलाय कारण की तो संघासाठी सलामीला आला होता आणि सलामीला आल्यानंतर मात्र संघाला जिंकून द्यायचं आहे. संघाला पुढे घेऊन जायचं आहे. आपला संघ जिंकवायचा आहे. नवी मुंबई क्षेत्रामध्ये आपण आलेलो ट्रॉम्बेवरनं आणि ट्रॉम्बे कोलीवाडा संघ देखील नामलौकिक संघ आहे. संपूर्ण जवळपास रायगड जिल्हा असेल त्यानंतर मुंबई पूर्ण नवी मुंबई त्यानंतर ठाणा जिल्हा या ठाणा जिल्ह्यामध्ये संपूर्ण परिसरामध्ये हा संघ देखील नावलौकिक संघ आहे. आणि आता मात्र 2 चेंडू आणि 2 धावा. पाहूया गोलंदाज काय करतोय आणि प्रमोदनी मात्र पूर्ण खांद्यावरती घेतलेली मॅच आणि गोलंदाजाला तेवढी ताकद लावावी लागेल. हा चेंडू महत्त्वाचा आहे. इथून पुढे चांगला चेंडू रिलीज केला गेला मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल परंतु आत्ता मात्र थ्रो चांगल्या एंडला झालं गेलं आणि 1 चेंडू आणि 1 धाव. थरार अजूनही बाकी आहे. थरार संपलेला नाही. लाईव्हच्या माध्यमातून देखील प्रेक्षक आमचे पाहतात त्यांना देखील हा थरार पाहायला भेटतोय. 1 चेंडू आणि 1 रन. मैदानाचा विचार केला तर अतिशय जबरदस्त सुंदर मैदान आणि
इथून पुढे स्पीडअप करायचं आहे, कारण दोन्ही संघ मात्र इथं आमचे पुढच्या मॅचसाठी सज्ज आहेत. तर वाघबिल संघ त्याचबरोबर आमचा रबाडे संघ, दोन्ही संघ इथं सज्ज आहेत. रबाडे संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे, तर स्पीडअप करा. एक चेंडू आणि एक धाव. थरार 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 अजूनही या मॅचमध्ये थरार बाकी आहे, कारण शेवटच्या क्षणाला, शेवटच्या मुमेंटला खऱ्या अर्थाने ज्यांनी मॅच बनवली, या मॅचला पुढे आकार दिला, मॅचला उकार दिला, तो प्रमोद नॉन स्ट्रायकर एंडला आहे. आणि स्ट्रायकर एंडला मात्र आता आपण हेमंतला पाहतोय. आणि गोलंदाजीचा विचार केला तर 10 धावा असताना आणि प्रमोद सारखा फलंदाज स्ट्रायकर एंडला असताना देखील या गोलंदाजांनी मात्र चांगली गोलंदाजी सातत्याने केली. थोडीशी फिल्डिंग फंबलिंग झाली होती, एक वाईट देखील त्याला थोडासा महाग ठरला, परंतु गोलंदाजीचा विचार केला तेवढी ताकदीची गोलंदाजी देखील गोलंदाजांनी केली होती. परंतु आता मात्र निर्णायक क्षण आहे, आणि या निर्णायक क्षणी मात्र एक चेंडू आणि एक धाव. दोन्ही पंच सज्ज, संपूर्ण टीम सज्ज, क्षेत्ररक्षक सज्ज आणि गोलंदाज सज्ज, फलंदाज सज्ज. सामना आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे प्रेक्षकांना, कारण की आता मात्र एक चेंडू आणि एक धाव. पाहूया पुन्हा एकदा, गोलंदाज सज्ज, फलंदाज सज्ज, एक चेंडू एक धाव. इथं मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात. झेल होते की काय, झेल. इथं मात्र बालकुम संघ विजयी ठरतोय. मी म्हटलं होतं की कुठल्याही क्षणाला कुठलाही चित्र चेंज होऊ शकतं, बदलू शकतं. आणि नॉन स्ट्रायकर एंडला ज्याप्रमाणे प्रमोद सारखा फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला गेला, तेव्हाच समजलो की मॅचमध्ये ट्विस्ट बाकी आहे. आणि मॅचमध्ये ट्विस्ट खऱ्या अर्थाने बालकुम संघाने दाखवून दिलं की शेवटच्या क्षणाला आम्ही हे मॅच पलटू शकतो. आणि गोलंदाजांनी 100% विश्वासाने गोलंदाजी केली, आणि एक चेंडू एक धाव असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तो फटका फसला आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल विसवला. आणि इथून मात्र बालकुम संघ विजयी ठरला, आणि बालकुम संघाचे खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर कालच्या सत्रापासून आणि आजच्या सत्रापर्यंत जो आवाजाने भुरळ टाकलेले आहे संपूर्ण नवी मुंबईमध्ये, ज्या आवाजाची भुरळ आहे, अर्थातच नेरुल गावचा सुपुत्र रोहित भोपीला मी पुन्हा एकदा माईकवरती बोलवतो. धन्यवाद. थँक्यू सो मच दीपेश दादा. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर प्रितेश जोशी ठरला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वाघबील टीम भरपूर वेळ झालाय, 2 मिनिटाचा वेळ आम्ही तुम्हाला देतोय.